ते आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडी पासून अगदी वारजेच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आता जे काही 3 ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसतात ती संख्या वाढून ती 6 करायची आहे। या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आता वेग मर्यादा जी 60 ची आहे ती वेग मर्यादा आता 30 ची केली जाणार आहे। खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे ओव्हरलोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे। त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे। हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रमलर्सची संख्या वाढवली जाणार आहे। केटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाइप त्याची संख्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झाले। NHAIच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याला जांभूळवाडी पासून अगदी शेवट रावेतपर्यंत सुद्धा सर्व्हिस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी मदत पुणे महानगरपालिका असेल PMRD असेल या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथं आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्व्हिस रस्ते लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे NHAIने पूर्ण केलं पाहिजे। या जवळजवळ 32 किलोमीटरच्या या सगळ्या स्ट्रेचमध्ये हे सगळे सर्व्हिस रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राउंड युटिलिटीज असतील त्या सुद्धा NHAI असेल PMRD असेल किंवा PMC असेल पुढे जाऊन आपण वाकडला गेलो तर PCMC असेल हे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तातडीनं लगेचच बैठक करून त्याच्यामध्ये याचा निर्णय केला पाहिजे।